नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवरती स्वागत आहे, जे आहे इंग्लिश विथ ओंकार. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील भागामध्ये अभ्यास केला होता WH क्वेश्चनचा. म्हणजेच की एका भागाचा जो आहे आपण समारोपण केलाय आणि आपण दुसऱ्या भागामध्ये पदार्पण करतोय. जसं तुम्हाला इथे लिंक मिळून जाईल. ठीक आहे. सो आपण मागच्या याच्यामध्ये अभ्यास केलं होतं WH क्वेश्चन्स, जे की स्टार्ट होतात WH वर्ड्स. हे सुद्धा WH क्वेश्चन्सच आहे, परंतु यामध्ये थोडासा एक डिफरन्स आहे. तो डिफरन्स तुम्हाला सांगू इच्छितो. आणि तो डिफरन्स काय आहे, मागील भागामध्ये आपण जे WH क्वेश्चन्स शिकलोय त्यामध्ये WH वर्ड मध्ये ते सलग आले होते. म्हणजेच की वेअर होतं, वाय होतं, त्यामध्ये W आणि H सलग लागलेला होता. परंतु आता जर इथे तुम्हाला जे दिसते आहे त्यामध्ये थोडासा डिफरन्स आहे, भिन्न भाग आहे. आता भिन्न भाग काय आहे, त्याची सुरुवात कशाने होत आहे, H ने, आणि त्याच्या शेवटच्या भागाला तुम्हाला W दिसतोय. आहे तेच, काम त्यांचं तेच आहे, प्रश्न विचारणे. ठीक आहे, परंतु थोडासा मायन्यूट फरक आहे. तो फरक लक्षात ठेवा, म्हणजेच की तुम्हाला एखाद्याला माहिती सांगायसाठी सुद्धा काम येईल, है ना. आपलं काम काय आहे, माहिती पोहोचवणे लोकांपर्यंत, तर ते गोळा करा. ठीक आहे. मग आता या क्लासला सुरुवात करायची. चला मग. तर आता आपण अभ्यास करूया या क्लासमध्ये हाऊ, हाऊ मेनी, हाऊ मच, हाऊ लॉंग आणि हाऊ फार. आता जर तुम्ही पहिला बघतो म्हटलं, हा फक्त WH वर्ड आहे. ठीक आहे, हा काय आहे, WH वर्ड आहे. आणि बाकीचे जे इतर खालचे जे चार रिमेनिंग आहे, हाऊ मेनी, हाऊ मच, हाऊ लॉंग, हाऊ फार, हे WH फ्रेज आहे. काय आहे, WH फ्रेज आहे. का फ्रेज आहे, कारण की त्या हाऊ सोबत पुन्हा एक शब्द जोडला गेलाय, म्हणून ते फ्रेज बनले. ओके, डन, क्लिअर, गुड. समजलाय तर लाईक करा ना. लाईक करायला काय जातो, लाईक करा यार. चला मग सुरुवात करूया. त्यांचा वापर काय, कसं वापरायचं. चला, आपला आहे फर्स्ट हाऊ. हाऊ म्हणजेच की कसा. त्या मराठीत आपण काय म्हणतो, कसा. बघ आता याचा वापर कशासाठी केला जाते, टू आयडेंटिफाय द मॅनर. म्हणजेच की एखादी रीत किंवा एखादी पद्धत कसं चालते आहे, कसं होते आहे, कसं करायचं आहे, हे जर आपल्याला ओळखून घ्यायचं असेल किंवा एखादा प्रश्न विचारायचा असेल, त्यावेळेस आपण हाऊचा वापर करतो. आणि त्यांचं जे उत्तर राहील, है ना, त्याचं जे काही उत्तर राहील ते एक तर ऍडजेक्टिव्ह फॉर्म मध्ये राहील किंवा ऍडवर्ब फॉर्म मध्ये राहील. ओके, डन. मग आता याचा प्रश्न कसा बनेल, चला मग तयार करूया. सोबत सोबत प्रश्न सुद्धा करूया, म्हणजेच की तुम्हाला शिकायला सुद्धा सोपी जाईल. कसा बनेल याचा प्रश्न, जो की आपल्या सर्व लोकांचा फेवरेट आहे. कोणता आहे, जेव्हा तुम्ही चॅटिंग करता किंवा कधी तुम्ही एकमेकांना भेटता त्यावेळेसचा तो फेवरेट प्रश्न, जो की आहे हाऊ आर यू. मोस्ट पॉप्युलर क्वेश्चन आहे हा आपल्या पिढींमधला. ओके, है ना. म्हणजेच की याचा अर्थ काय असतो, कसे आहात तुम्ही, कळालं. चला नेक्स्ट याच्याकडे. नेक्स्ट काय म्हणतो, हाऊ मेनी, म्हणजेच की किती. 1 मिनिट पॉज घ्या. आता जर तुम्ही बघितलं थोडंसं निरखून, आता तुम्ही म्हणाल याचाही अर्थ इथे किती लिहिलेला आहे, याचाही अर्थ इथे किती लिहिलेला आहे, आणि दोघांचाही जर वापर बघतो म्हटलं तर सेम दिसतंय, परंतु सेम नाही आहे. का नाही आहे, एकासाठी आपण काउंटेबल घेतो आहे तर एकासाठी अनकाउंटेबल घेतोय, तो फरक आहे. हाऊ मेनीचा जो वापर आहे तो आपण काउंटेबल साठी यूज करतो, म्हणजेच की ज्यांना मोजता येतं. आणि जे हाऊ मच आहे त्यांना अनकाउंटेबल, ज्यांना आपल्याला मोजता येत नाही, जसं की आपल्या डोक्याचे केस मोजता येत नाही. आणि जर एखाद्याने जर तुमच्या समोर एखादी मोळी ठेवली, मोळी म्हणजेच की लाकडाचा गठ्ठा, त्याला मोजता येते, ते काउंटेबल झालं. चला प्रश्न करूया दोघांचा. मग काय होईल, तर मग कसा होईल प्रश्न, चला. हाऊ मेनी बॉयज आर देअर इन द क्लास, है ना. प्रश्न काय होईल, हाऊ मेनी बॉयज आर देअर इन द क्लास. मग यासाठी तुम्ही उत्तर काही देऊ शकता, 5 बॉयज, 8 बॉयज,
11 बॉईज, वॉट एव्हर यू वॉन्ट. ठीक आहे. मग आता याचा काय प्रश्न होईल, हाऊ मचचा कसा बनेल ते पण बघूया. हाऊ मच राईस डू यू वॉन्ट. है ना, आपल्याला भात म्हणजेच की जो राईस आहे, जो तांदूळ आहे, त्याला आपल्याला मोजता येत नाही. तुम्ही काय एक एक तांदूळ मोजणार का, नाही मोजणार ना. म्हणून त्यासाठी काय केला जातो, हाऊ मच वापरला जातोय. कळालं. तर मग आता आपला जाऊ हाऊ लॉंग म्हणजेच की किती लांब. टू आयडेंटिफाय द फिजिकल लेंथ किंवा टू आयडेंटिफाय द ड्युरेशन ऑफ द टाइम, यासाठी सुद्धा त्याचा काय केला जातो, यूज केला जातो. आपण जेव्हा प्रवास करतो आहे, कधी कधी काय होते, आपण अशा जागेवरती जातो ज्याचा आपल्याला ठाव ठिकाणा नसतो, म्हणजेच की त्याची किती वेळ लागेल, किती लांब आहे ते, है ना, असला आपल्याला माहिती नसते. तर मग सहजासहजी त्यावेळेस आपण हा प्रश्न विचारून जातो की अजून किती लांब आहे, अजून किती वेळ आहे, है ना. म्हणजेच की आपल्याला बसून बसून काय होतो, कंटाळा येऊन जातो. त्यावेळेस आपल्या मुखातनं असे प्रश्न मात्र निघतात. मग कसा निघेल प्रश्न बघूया. हाऊ लॉंग वी हॅव टू वॉक. है ना, हाऊ लॉंग वी हॅव टू वॉक. मी प्रश्न लिहिलाय, यामध्ये थोडसे एक मिस्टेक मी केलेली आहे. काय केलेली आहे, एक मिस्टेक मी केलेली आहे. आता ती ओळखा बरं, आणि ओळखली असेल तर ते कमेंट मध्ये सांगा की काय मिस्टेक केली. ओळखली, चला बघा मी सांगतोय. आता इथे मिस्टेक काय केली आहे मी, हाऊ लॉंग त्यानंतर मी ते सातकारी क्रियापद नाही घेतलाय, जो की इथे यायला पाहिजे, आणि जो आहे डू. कोणता यायला पाहिजे, डू. डू इथे मी गायब केला होता. कारण की कधी कधी काय होते की आपल्याला एक क्वेश्चन सुद्धा असतो ग्रामर मध्ये की फाइंड आउट द एरर्स अँड करेक्ट इट. यासारखे सुद्धा काय विचारले जातात, आपल्याला क्वेश्चन्स विचारले जातात, आणि त्यामध्ये असल्याच काहीतरी मिस्टेक तिथे केलेले असतात आणि ते तुम्हाला शोधायचे असतात. कळालं, ओके गुड. सो द लास्ट वन इज द हाऊ फार. लास्ट वन इज द हाऊ फार. हाऊ फार म्हणजेच की किती दूर, है ना. हाऊ फार म्हणजेच की किती दूर. टू आयडेंटिफाय द डिस्टन्स म्हणजेच की अंतर मोजण्यासाठी किंवा अंतर नापण्यासाठी याचा काय केला जातो, वापर केला जातो. मग आता याचा प्रश्न कसा बनेल, टेन्शन नका घेऊ, यामध्ये नाही टाका फाइंड आउट द्यायला. प्रश्न बघा, याचा प्रश्न होईल हाऊ फार डू वी हॅव टू क्लाइंब. आता यामध्ये हा प्रश्न काय म्हणतो आहे की हाऊ फार डू वी हॅव टू क्लाइंब, म्हणजेच की कधी कधी आपल्यामध्ये एक ऊर्जा असते की क्लाइंब करायचं आहे. मग क्लाइंब करता करता तुम्ही तर चढायला सुरुवात करता, मग मध्येच जाऊन एक प्रश्न विचारता की अजून किती दूर आहे, अजून किती चढायचं आहे. मग त्यावेळेस हा प्रश्न आपण विचारत असतो. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आशा करतोय ह्या क्लासमध्ये तुम्हाला हाऊ, हाऊ मेनी, हाऊ मच, हाऊ फार, हाऊ लॉंग यासारख्या WH वर्ड्स आणि WH फ्रेजेसचा वापर कसा करायचा तो कळाला असेल. आणि कळाला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि तुमच्या विद्यार्थी म्हणण्यापेक्षा तुमचे जे मित्र मैत्रिणी फॅमिली ग्रुप्स आहेत त्यामध्ये नक्की शेअर करा, आणि त्या लोकांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा. तर चला भेटूया आपण पुढच्या वर्गामध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू. भेटूया, काळजी घ्या सर्व.